आता पुन्हा एकदा एक मोठी बातमी समोर येतेय हवामानासंदर्भातली। मान्सून आधी दुहेरी संकट पाहायला मिळेल। महाराष्ट्रात आज धोक्याची घंटा आहे। कोकण ते विदर्भ हवामानाचा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। पण त्याआधी तुम्ही जर HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल, फॉलो केलं नसेल तर नक्की करा, जेणेकरून HPN मराठी न्यूज चॅनलचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल। महाराष्ट्रातील हवामानात पुन्हा मोठे बदल जाणवत आहेत। आज तब्बल 26 जिल्ह्यांना अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। महाराष्ट्रात मे अखेर हवामानात मोठे बदल जाणवत आहेत। पूर्व मान्सूनसाठी पोषक हवामान होत असून कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्याच्या काही भागात आज वादळी पावसाची शक्यता आहे। तर मराठवाडा आणि विदर्भात उष्णतेची लाट कायम आहे। आज 17 जिल्ह्यांना वादळी पावसाचा तर 9 जिल्ह्यांना उष्णतेचा अलर्ट देण्यात आलेला आहे। 27 मे रोजीचं हवामान अपडेट जाणून घेऊयात। कोकणात उष्ण आणि दमट हवामान स्थिती कायम आहे, मात्र वादळी पाऊस पुन्हा सक्रिय झालाय। आज मुंबई, ठाण्यासह पालघर, रायगड या जिल्ह्यात दुपारनंतर वादळी पावसाची शक्यता आहे। तर दक्षिण कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात सोसाट्याचा वारा, विजांसह पावसाची शक्यता आहे। हवामान विभागाने सर्वच जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केलाय। कमाल तापमान 32 ते 35 अंशांच्या दरम्यान राहील। मध्य महाराष्ट्रात हवा पालट झाल्याचं चित्र आहे। वादळी पाऊस पुन्हा सक्रिय झालेला असून आज पुण्यासह सांगली, सातारा, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्याला येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। या ठिकाणी ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहणार असून विजांसह पावसाची शक्यता आहे। कमाल तापमान 36 ते 41 अंशापर्यंत राहील। काही ठिकाणी गारपिटीची सुद्धा शक्यता आहे। उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार आणि जळगाव परिसरात हवामान कोरडं राहील, मात्र नाशिक, अहिल्यानगर भागात वादळी पावसाचा धोका आहे। हवामान विभागाने या जिल्ह्यांना पुढील 48 तासांसाठी येलो अलर्ट जारी केलाय। या ठिकाणी देखील ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहतील। कमाल तापमान 36 ते 40 अंश सेल्सिअस दरम्यान राहील। मराठवाड्यात दुहेरी संकट कायम आहे। आज उष्णतेचा पारा 42 अंशापर्यंत राहणार असून वादळी पावसाचा धोका असेल। छत्रपती संभाजीनगरसह बीड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। या ठिकाणी ताशी 30 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहतील, तसंच विजा आणि मेघगर्जनेसह पाऊस पडेल। विदर्भात सूर्य आग ओकत असल्याचं चित्र आहे। कमाल तापमान 45 अंशांच्या पार कायम आहे। आज पुन्हा अमरावती आणि चंद्रपूर जिल्ह्याला रेड अलर्ट असेल, तर अकोला, गडचिरोली आणि नागपूर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट आणि भंडारा, गोंदिया, यवतमाळ जिल्ह्याला उष्णतेचा येलो अलर्ट असेल। रात्री देखील घामटा काढणारा उकाडा जाणवेल। एकंदरीत महाराष्ट्रात पूर्व मान्सून सक्रिय होत असून वादळी पावसानं अर्धा महाराष्ट्र व्यापलाय। आज कोकण, पश्चिम भागात दमट उकाडा जाणवेल, तर विदर्भ, मराठवाडा होरपळून काढणारी उष्णता असेल। मध्य महाराष्ट्रासह कोकण, मराठवाड्याच्या काही भागात वादळी पाऊस पडेल, त्यामुळे नागरिकांना योग्य ती काळजी घ्यावी लागेल। विशेषतः उष्णतेच्या लाटेमुळे दुपारी 12 ते 4 घराबाहेर पडणं नक्कीच टाळा। राज्यातील तुमचा जिल्हा कोणता आणि तुमच्या जिल्ह्यात सुद्धा हवामानाची काय स्थिती आहे ती सुद्धा आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा। पाहत रहा HPN मराठी न्यूज।